नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2023 नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि हेक्टरी 24,000 रुपये राज्य शासनाने आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. नेमकं माहिती काय सविस्तर जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की खरीप हंगाम 2023 किंवा रब्बी हंगाम 2023-24 या संदर्भात झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान, अतिवृष्टी, गारपीट, वादळ पावसामुळे जे पण शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. आणि 20 ऑगस्ट 2024 पासून याची जी पण रक्कम शेतकऱ्यांना हेक्टरी भेटतील, जसे जसे शेतकऱ्यांची हेक्टरी वाईज ती शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट थेट महाडीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्या जाईल. तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये नक्कीच बनवून राहा. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी 30 जिल्ह्यांसाठी ही जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे. नुकसान भरपाई कधी मिळणार या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया. तर शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस नुकसान भरपाई या संदर्भातील हे पोर्टल आहे. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळ यासारख्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होत असते. याला अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून ही मदत जाहीर करण्यात आली. 24,000 रुपये आर्थिक मदत राज्य शासनाने देण्याचं ठरले. आता आपण सविस्तर माहितीमध्ये जे की यावडीच्या माध्यमातून जिल्हा वाईज यादी जाणून घेऊया. कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम भेटणार आहे सर्व काही आपण जाणून घेऊया. तर नुकसान भरपाई कधी मिळणार या संदर्भातील हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ लाईक नक्कीच आताच करून द्या. तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीमधून शेतकऱ्यांसाठी तब्बल 2,109 कोटी रुपये 12 लाख रुपयाचा निधी देण्याचं मंजूर केलं आहे. या नुकसान भरपाईमध्ये जवळपास 30 जिल्हे पात्र असून जवळपास शेतकरी 23,40,004 एवढे शेतकरी पात्र आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याने यादी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेऊया. अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023 तर जवळपास 30 जिल्ह्यांची यादी. तर हे काही माहिती आपण व्हिडिओ थांबवून वाचू पण शकता. आता खाली शेतकरी मित्रांनो बघू शकता की पात्र जिल्ह्यांची यादी, बाधित शेतकरी संख्या, सर्व काही इथे स्पष्ट सांगण्यात आलेले. तर नंबर 1चा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये 25,054 एवढे शेतकरी पात्र आहे आणि 26,78,000 एवढे शेतकरी मित्रांनो त्या जसे की निधी मंजूर करून देण्यात आले, जे की आपण बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे नागपूर. तर नागपूरमध्ये जवळपास शेतकरी मित्रांनो 17,936 एवढे शेतकरी पात्र आहेत. त्याच्यानंतर वर्धामध्ये 17 शेतकरी पात्र आहे. भंडारामध्ये 20,282 शेतकरी पात्र आहेत. चंद्रपूर आहे. चंद्रपूरमध्ये जवळपास शेतकरी मित्रांनो 39,688 शेतकरी पात्र आहेत. त्याच्यानंतर ठाणे आहे. ठाणेमध्ये 726 शेतकरी आहेत. पालघर, त्याच्यानंतर रायगड. आता पालघरमध्ये जवळपास शेतकरी 7,397 शेतकरी पात्र आहे. तुम्ही वाचू पण शकता याला सर्व काही सविस्तर माहिती. त्याच्यानंतर पुढं रायगड आहे शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, अमरावती आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, त्याचबरोबर बुलढाणा आहे, वाशिम आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,64,194 शेतकरी आहेत. त्याच्यानंतर जालन्यामध्ये 2,07,216 एवढे शेतकरी पात्र आहे शेतकरी. त्याच्यानंतर परभणीमध्ये 2,31,787 शेतकरी पात्र आहे. हिंगोली आहे. हिंगोलीमध्ये 2,57,625 एवढे शेतकरी पात्र आहे. नांदेडमध्ये 3,922 एवढे शेतकरी पात्र आहे. बीडमध्ये 17 शेतकरी पात्र आहे. लातूरमध्ये 888 शेतकरी पात्र आहे आणि धाराशिवमध्ये 1,912 एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तर संपूर्ण काही माहिती ही सर्व आपण याच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता मुख्य प्रश्न म्हणजे किती तारखेपासून वाटप शेतकऱ्यांना सुरुवात होईल या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो राज्य शासनाच्या माध्यमातून हा GR निर्गमित करून देखील शेतकरी मित्रांनो करण्यात आले आहे. आणि जवळपास मित्रांनो 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल, असं राज्य शासनाचं एक आव्हान आहे शेतकरी मित्रांनो. तर हेच होतं नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट. व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.